गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. जाई कुठे गेली? अगं मी तुला काहीतरी विचारतोय, जाई कुठे आहे? गेली असेल बाहेर हुंदडायला, मला माहित नाही. इकडे बघू. कशाला? मी आहे कोण तुमची? तुला ना तुझ्या मुलीपुढे आजकाल कोणीही दिसत नाही. आणि ती कुठे गेलीये, ती काय करतीये हे बघत बसायला मला वेळ नाही. मला बरीच कामं असतात. हो, मला माहिती आहे तुम्हाला खूप कामं असतात, पण आम्हाला आमच्या लाडक्या बायकोबरोबर बोलायचं आहे. काही नकोय तुझी लाडीगोडी मला. जेव्हा बघाव तेव्हा जाई जाई, वीट आल्या मला या नावाचं आणि आणि त्या पोरीचं पण. बस आरती बस. हे काय लावलंयस ग? तुझी पोरगी तुझी पोरगी. ती तुला आई बोलते याचा विसर पडलाय की काय? मी विसरले. अरे तिची प्रत्येक हाक कपड्यात चिरलेल्या कुसळाप्रमाणे माझ्या काळजात बोचत असते. माझ्या स्त्रीत्वाच्या चिंधड्या करते. मला सतत जाणीव करून देते की मी तिची आई नाहीये. नकोय मला तुझ्या मुलीकडून भीक म्हणून मिळालेला आई पण. आरती! ये बाळा, ये ना. पप्पा तुला रागवले ना, आता आपण पप्पाची कट्टीच करू. तू रडू नको. ऐक ना, माझ्याशी बोल ना ग मम्मी. मम्मी बोल ना. मम्मी बोल ना ग मम्मी. मी नाहीये कुणाची मम्मी, आणि तुझी तर नाहीच नाही. चल दूर हो इथून. जा म्हणतीये ना. पप्पा बाळा, काय झालं? पप्पा मी खूप वाईट आहे ना. नाही नाही माझ्या बाळा, तू तर माझी परी आहेस. सध्या आई रागवली आहे ना, म्हणून तुला ती ओरडली. मी तिची समजूत काढतो. तू थोड्या वेळ बाहेर खेळशील? पण पप्पा मला खूप भूक लागली आहे. हो रे माझ्या बाळा, मी तुला 5-10 मिनिटांनी बोलवतो. शहाणं ना माझं बाळ. जा बघू. आरती, नक्की काय झालं? जरा जाईच्या चिमुकल्या डोळ्यात तरी बघ ग. काय वाटत असेल तिला? रवी तुला कळत कसं नाहीये रे. काय झालं? नक्की काय प्रॉब्लेम आहे? मला माझं बाळ हवंय. आरती, डॉक्टरकडे गेले होते मी आज. ते म्हणालेत की 2 महिने झालेत म्हणून. काय? आरती, रवी 4 वर्ष झाली आहेत आपल्या लग्नाला. एवढाही विचार करायचा अधिकार नाहीये का मला? नाही. मी तुला लग्नाच्या आधी स्पष्ट सांगितलं होतं की मी तुझ्याशी लग्न फक्त आणि फक्त जाईला आईची माया मिळवी म्हणून करतोय. आणि तेव्हा तर तू तयार झालीस ग, आणि आपण लग्न सुद्धा केलं. पहिली 2-3 वर्ष तर तू अगदी आईप्रमाणे लळा लावलास तिला. मग आता अचानक काय झालं? बस रवी बस. तुला सांगितलं ना एकदा, मला माझं बाळ हवंय. आपलं बाळ हवंय मला.
ते शक्य नाही आरती. आज आपल्याला बाळ नाही तर तू अशी वागतेस. उद्या आपल्याला बाळ झालं तर तू जायला घराबाहेर काढशील. हो काढेन, घराबाहेर काढेन मी तिला. नकोय ते काढते मला माझ्या डोळ्यासमोर. मम्मी मम्मी उठ ना मम्मी. मम्मी उठ ना मम्मी. मला खूप भूक लागली मम्मी. जा तुझ्या पप्पांकडे. काढते तुला मीच कशाला लागते का? उठ ना, मला खूप भूक. एकदा सांगितलं कळत नाही तुला? मरणार नाही एक दिवस उपाशी राहिलीस तर. हो बाय. मम्मी मम्मी काढ ना मम्मी. मम्मी मम्मी मम्मी. पप्पा. मम्मी मम्मी उघड ना. मम्मी मला खूप भीती वाटते मम्मी. मम्मी उघड ना ग मम्मी. मम्मी मम्मी. Papa, papa, बाबा तुम्ही कुठे गेले मला सोडून? मला खूप भीती वाटते. पप्पा खायला द्या ना काहीतरी.
मला खूप जय. भूक लागली. बाळ, झोपली ना अजून? झोप जा बाळा, झोप. आईला आई जवळ झोपू दे. मी तुमच्या जवळ झोपू. पप्पा झोप जा बोलायला तुला कधी एक पुस्तक पडून पप्पा चाल. कुठून माझ्या राशी आले ते बायकोत असले आणि पोरगी असली. पप्पा सॉरी. मी नाही त्रास देणार तुम्हाला. मला भूक पण नाही लागली. पप्पा बोला ना माझ्याशी. पप्पा मी काय सड्ड नाही करणार. अनवाणी चालताना डोळ्यात येई पाणी. अनवाणी चालताना डोळ्यात येई पाणी. काटाळते कुणाला सोचित विरली गाणी. कोरिले भाळावरी शापित वेदनेला. कोरिले भाळावरी शापित वेदनेला. कोरिले भाळावरी शापित वेदनेला. सुख कोवळ्या उन्हाचा धग देई पाखराला. घरट्यास फोरक्याया नावाली लेकराला. नावाली लेकराला. मम्मी चल आता थोडं राहिले थोडं तू घे. पडली ती काय झाले. यार कोणाची पोरगी आहे? ए उचल रे पक्या पक्या उचल हिला. कसं पडली ती. ए पक्या पाणी आण बरं पटकन पाणी आण. अरे कोणाची पोरगी आहे? माहित नाही कोण आहे. इथं झाडाजवळ पडली चक्कर येऊन. तात्या हं? पाणी घ्या. उठली. उठ बाळा उठल्या काय उठ उठ. सारखा बरा हवा येऊ दे त्याला.
सर रे होय बाजूला कुठली आहे तू हा नाव काय बाळा तुझं आई बाबा कुठं आहे तुझं हा भूक लागली काय खाते का तू पक्या हा बजान बरं लेकरा आणतो काय बाळा तुझं नाव साई जाई आईचं नाव बाबाचं नाव सांग रडू नको हं? रडू नको तू कशी आली कुठून आलीस तू रडू नको तुला घरला जायचंय ना आईकडे जायचंय ना तुला मग नाव सांग पत्ता सांग बाळा नाही रडू नको घ्या तात्या घे बाळा भजे खा भजे घे डोळं पुस बाळा रडू नको खा हॅलो कळंब पोलीस स्टेशन. हॅलो साहेब, मी शिवर हॉटेलवरून अरविंद बोलतोय. बोला. हा साहेब, इथे एक मुलगी सापडली. मुलगी? हो साहेब, अनाथ दिसतीये. हा. आणि तिला विचारलं तर ती काय सांगतच नाही. तिच्यासोबत कोणी? कोणी नाही साहेब. एक काम करा, हा तिला अविश्री बालसदनला घेऊन या. ठीक आहे साहेब. Happy birthday to you. हॅलो, पिंपरी पोलीस स्टेशन. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी जाईचा पप्पा देशमुख बोलतोय. हा बोला. अहो जाईचा काही तपास लागलाय का? नाही, आणि सारखा फोन करू नका हो. अहो पण तुम्ही कधी? अहो ठेवा. एकतर तुम्हाला पोरं सांभाळता येत नाही आणि आमच्या मागे कटकट. ठेवा, भेटल्यावर कळवतो. जाई, छान. बाळा घाबरू नकोस. तुला जे आठवतंय ना ते सांग. हे बघ, तू काही सांगितलं नाहीस तर तुला घरी कसं पोचवता येईल? अहो साहेब, हे अगोदरच विचारलं होतं मी तिला. ती घरी जायला नकोच म्हणती. मग कुठून काही गुन्हा तर नाही ना? खरं खरं सांग, काय केलंस तू कुठून आलीस? तुझ्या पप्पांचं नाव काय? सर प्लीज, मी तिला. अरे हे काय सिस्टर! मॅडम, इकडे या लवकर. योगेश, हिला बेडवर घ्या. हॉटेलमध्ये सुद्धा अशीच चक्कर आली होती तिला. तुम्ही जे घडलं ते सविस्तर मला एका कागदावर लिहून द्या. ठीक आहे साहेब. मी सगळ्या पोलीस स्टेशनला कळवतो. कुठेतरी मिसिंग दाखल असणारच. आय एम सॉरी, तुम्हाला एंडोमेट्रियोसिस डिटेक्ट झालंय.
आता एखादा दैवी चमत्कारच तुम्हाला आई बनवू शकतो. रड रड तू रड. शाप आहे तुला माझ्या मुलीचा. रवी मला माफ रड. प्लीज मला माफ कर रवी. रवी जाई माझं बाळ. हॅलो जाई. हॅलो जाई. जाई सापडली. जाई कसं माझी काय जाई. कुठे. हॅलो जाई अहो पण इतक्या लांब कशी. हो हो नक्की येतो साहेब. जाई जाई सापडली. आपली जाई सापडली. रवी नाही. रवी रवी कुठं जाई. रवी रवी मला पण यायचंय प्लीज. या बॉल ना इकडे. थांबा. चला या. ए चल बाळा चल ये इकडे. किती वाळलीस पोरी. जाई बरं नाही का तुला. का करमत नाहीच. बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. ए चला आता चला. घे घे घे. जाई चल लवकर घे, घे. आटप. चल इकडे. मॅडम मॅडम. मॅडम मॅडम लवकर या लवकर या. काय झालं मॅडम. हिला परत चक्कर आली. काहीतरी वेगळा प्रॉब्लेम दिसतोय. सारखेच चक्कर. तिला श्रद्धा हॉस्पिटलला हलव. हो मॅडम. योगेश ॲम्ब्युलन्स बोलवा लवकर. She is a case of the rhabdomyosarcoma, Yes, sir. which is very rare in a pediatric group, Yes, yes. and it has very bad progress. Okay. Yes, sir. हो कॅन्सर. एकतर हा कॅन्सर डिटेक्ट होत नाही. झाला तरी आपण त्याला काहीच करू शकत नाही. किती वेळ आहे तिच्याकडे. काही तास. तिचे पॅरेंट्स हो तिला आश्रमात हलवा. हो मॅडम. वळणावरी उद्याच्या झाल्या फितूर वाटा.
नावाली लेकराला नावाली लेकराला. जाई 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 बाळा बाळा उठ बाळा तुझे पप्पा आले बाळा उठ ना बाळा जाई बाळा उठ जाई उठ ना बाळा उठ उठ ना ग बाळा उठ जाई एकदा डोळे उघड बाळा जाई बाळा उठ जाई उठ जाई जाई हे बघ मम्मा आली तुला न्यायला डोळे उघड बेटा जाई 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 घरी जायचं ना आपल्याला मी नाही रागवणार हं आता तुला तू येणार ना माझ्यासोबत जाई 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 नाही जाई 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 डॉक्टर